यामुळे किती फायदा होईल आणि कशा स्वरूपाचे कॅमेरे असतील? सुमारे 575 कोटी रुपये खर्च असलेली आणि ठाणे आयुक्तालयामध्ये सर्व मिळून सुमारे 6,000 कॅमेरे आणि त्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरामधले 350 आणि कल्याणमधले 1,000 अशा पद्धतीने जवळजवळ 7,500 कॅमेरे CCTV कॅमेरे लावण्याचा प्रस्तावाला शासनानं मंजुरी दिलेली आहे. आणि त्यामध्ये गुन्ह्यांचा प्रतिबंध, महिलांची सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन हा महत्त्वाचा याच्यामध्ये उद्देश असणार आहे. यामध्ये ठाणे शहरामध्ये सुमारे 3,000 अधिक 350 म्हणजे जवळजवळ 3,500च्या आसपास कॅमेरे ठाणे शहरामध्ये असतील. त्यानंतर भिवंडी शहरामध्ये सुमारे 1,500 कॅमेरे असतील. कल्याण डोंबिवलीमध्ये या अगोदरच 1,000 कॅमेरे स्मार्ट सिटीमध्ये आहेतच. आणि उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर याच्यामध्ये सुमारे 1,600 CCTV कॅमेरे लावण्याचं नियोजन आहे. तर हे मी पाहिले की बऱ्याच पोलीस जे आहेत किंवा मुख्यालय जे असतात त्यामध्ये CCTV कॅमेरे आहेत, पण फक्त CCTV कॅमेरा नसून अद्यावत AI टूल सॉफ्टवेअरच्या अंतर्गत कॅमेरा लावणार आहेत. ते काय आहे आणि त्याचा फायदा कसा होईल? आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी जगामध्ये अवेलेबल आहे ती टेक्नॉलॉजी आपण यामध्ये वापरणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत. आणि कॅमेऱ्यांचे आपण जर प्रकार जरी पाहिले याच्यामध्ये ऑटोमॅटिक फेस रिकग्निशन कॅमेरे जवळजवळ 350-400 अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी, मोक्याच्या ठिकाणी आपण त्यामध्ये लावणार आहोत. त्याचबरोबर RLVD म्हणजे रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन किंवा स्पीड कॅमेरे किंवा ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली नंबर प्लेट्स वाचली जाईल आणि त्यानंतर एखाद्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्या गाडीचा वापर झालेला असेल तर ती गाडी आता सध्या कुठे आहे हे पटकन त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला कळू शकेल. याचबरोबर निर्जन स्थळं असतील किंवा बाकी 17 टोटल अशा स्थापना आहेत की ज्यांचे कॅमेरे आपण याच्यामध्ये इंटिग्रेट करून घेणार आहोत. ज्यामध्ये वनविभागाचे मॅंग्रोव्ज असतील किंवा जी निर्जन स्थळं आहेत किंवा बाकी मोठमोठ्या स्थापना आहेत, मॉल्स आहेत किंवा हे आहेत, त्यांचे कॅमेरे देखील आपण इंटिग्रेट करून घेणार आहोत. ज्यायोगे भयमुक्त ठाणे आणि सुरक्षित ठाणे ही जी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित हे आहे, तर या दृष्टीनं आपण कॅमेऱ्यांचं लोकेशन त्याप्रमाणे आपण ठरवलेलं आहे, कॅमेऱ्यांचे प्रकार आपण त्याप्रमाणे ठरवलेले आहेत आणि संपूर्ण ठाणे शहर सर्व दृष्टींनी वेगवेगळ्या उपायांसाठी म्हणून, वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणून आपण कव्हर करू शकू या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. फेस डिटेक्शन आणि AI याचा किती फायदा होतो? फेस डिटेक्शन खूप म्हणजे आपण जगभरातला जर अनुभव पाहिला तर फेस डिटेक्शन हे खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा टूल आहे. गुन्हा जर कुठं झाला असेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्या आरोपीचा जर आपल्याला चेहरा मिळाला तर तो आरोपीचा चेहरा पूर्ण क्षणार्धामध्ये क्लाउडचा वापर करून आपण पूर्ण आपल्या परिसरामध्ये आपण पाठवू शकतो, सर्व कॅमेऱ्यांना पाठवू शकतो. त्याच्यामध्ये तो चेहरा डिटेक्ट होतो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी इतकी आता पुढे गेलेली आहे की सारख्या दिसणाऱ्या माणसांमधला चेहरा देखील वेगळा करण्याचं त्याच्यामध्ये क्षमता आलेली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पकडणं असेल, गुन्हेगारांनी वापरलेली गाडी पकडणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. धन्यवाद.